तुम्ही तर नेहमीच काँग्रेसला साथ दिलेली आहे. आमदार खासदार ठीक आहे, लातूर ग्रामीण मध्ये कमी फरकानं, हे सुद्धा विसरून चालणार नाही. हे आपल्या मांजरा पट्ट्यात होतच कसं, आणि म्हणून आपण आता हे ठरवलं पाहिजे की उद्याच्या विधिमंडळामध्ये, उद्याच्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार आणि आमदार हे सर्वाधिक संख्येनं कसे येतील, तरच आपण सुरक्षित राहू. हे मला मुद्दामून या ठिकाणी या निमित्तानं सांगायचं, कारण आज ही सभा म्हणजे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ, आपल्या परिवारातला अर्क इथं बसलेला आहे. आणि आपण जर ठरवलं कि किसी भी माई के लाल में इतना दम नहीं कि वो हमको हाथ लगा सके. जेवढ्या फरकानं मी निवडून आलो तेवढ्या फरकानंच धीरज निवडून येऊ शकले नाही. काही होऊ शकलं असतं. लातूर ग्रामीण ही अधिक सुरक्षित जागा म्हणूनच आपल्या सगळ्याच मंडळीमध्ये चर्चा राहील. ग्रामीणहून कार्यकर्ते यायचे शहरात, आम्हाला सांगायचे काळजी घ्या बरं का, जरा बघा करा. कारण आम्ही बाहेरच होतो दिवसभर, आणि ते योग्य होतं त्यांचं. काळजी होती म्हणून ते सांगायचे जरा बघा, इथं जा, तिथं बोला, हा काय करतोय बघा. तुमचं प्रेम, तुमची काळजी किंवा हे, म्हणून मला असं वाटतं की आता तुम्ही येणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या 2-2.5 वर्षानं होतील. डिलिमिटेशन होईल, रचना बदलेल, महिला आरक्षण येईल, काय माहिती नाही काय होईल. काहीही झालं तरी लातूर ग्रामीण मध्ये आपण आपला झेंडा फडकवायचा.